या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी विकास कामांची खैरात केली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नाने प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। जनसेवेसाठी आम्ही नेहमी तत्पर असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी रस्ता काँक्रिटीकरण कामाच्या शुभारंभाप्रसंगी व्यक्त केले। सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 येथे महाराष्ट्र स्वर्ण जयंती नगरोत्थान या योजनेअंतर्गत 17,36,365 रुपये खर्चित रामवाडी अंबाबाई मंदिर लगत आकाश जाधव ते गवळी घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला। दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, राजश्री माळगे, लता गायकवाड, शारदा जाधव, शोभा जाधव, सुनील गायकवाड, समरीन शेख, जैतुंबी शेख, लक्ष्मी माळवे, गंगू गायकवाड, अंजू मुल्ला, सुरेखा कतनाळी, नागेश गायकवाड, रेशन दुकानदार पांडुरंग जाधव, हसन शेख, गोपी जाधव, आलमुल्ला, माणिक कांबळे, महादेव राठोड, आनंद गाडेकर यांच्या उपस्थितीत पूजा होऊन रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला। कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड, किसन जाधव यांनी प्रभाग 22च्या सर्वांगीण विकासासाठी ते नेहमी तत्पर असतात। नागरिकांना अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी ते नेहमी अग्रेसर असतात। नागरिकांच्या अडीअडचणीसाठी ते प्राधान्याने अग्रस्थानी असतात, अशा भावना यावेळी उपस्थित स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केल्या। या रस्ता काँक्रिटीकरण शुभारंभाप्रसंगी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझे ज्येष्ठ माता भगिनी आणि ज्येष्ठ मंडळी आणि तरुण सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र स्वर्ण जयंती नगरोत्थान योजना या योजनेअंतर्गत रक्कम 17,38,385 रुपयाची तरतूद आज या ठिकाणी या रस्त्यासाठी केलेला आहे। राज्याचे नेते, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, प्रांताध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खासदार सुनीलजी तटकरे साहेब, या दोघांच्या माध्यमातून आणि सोलापूर महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आम्हा दोघांच्याही विशेष प्रयत्नातून आज या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ करण्यात येत आहे। गेले अनेक वर्ष या भागातील आमचे ज्येष्ठ मंडळी असतील, तरुण सहकारी असतील, यांनी सातत्यानं मला असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील, आम्हा दोघांनाही या रस्त्याच्या प्रश्नाबद्दल सातत्यानं पाठपुरावा करत होतं आणि आम्ही सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली। कारण गेले 3 वर्ष झालं सातत्यानं सोलापूर महानगरपालिकेवर प्रशासक राजवट सुरू आहे, त्यामुळं नगरसेवकांना निधीचं अडचण उपलब्ध तमाम सोलापूर शहरामध्ये उपस्थित होत आहे। ही बाब आम्ही आदरणीय अजितदादांच्या लक्षात आणून दिल्यानंतर अजितदादांनी कोणताही विचार न करता तातडीनं 17,38,385 रुपयाची रक्कम या ठिकाणी या रस्त्यासाठी मंजूर करून दिलं आणि आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ होत आहे। आत्ताच मनोगतामध्ये आमच्या चाचीने सांगितलं की तुम्ही दोघंही नगरसेवकांनी काम व्यवस्थित करत आहात, परंतु पाण्याचा प्रश्न देखील प्रलंबित आहे, अडचणीत आहे। तो देखील येणाऱ्या कालखंडामध्ये पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर ज्या काही मूलभूत सोयी सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रश्न असेल ते देखील आपण सोडवूया। आणि मागच्या कालखंडामध्ये रामवाडी वासियांचं आणि या भागातील सर्व ज्येष्ठांचा आशीर्वाद माझ्यावर असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड यांच्यावर असेल, आम्हा दोघांवरही सातत्यानं आशीर्वाद राहिलेला आहे। तुम्हा सर्वांचं प्रेम आमच्या पाठीशी राहिलेलं आहे। भविष्याच्या काळामध्ये देखील आपलं प्रेम आणि आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहो अशी आशा व्यक्त करतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।